आला आपण ओटी भरतो आहे की नाही. ओटी तर नेहमीच भरतो आपण. सवाष्ण आली की ओटी भरतो. ओटी ही सवाष्णीची भरली जाते, हो ना. तसंच ओटी भरणे म्हणजे काय हो? सवाष्ण किंवा देवीच्या पदरात तांदूळ, सुपारी, नारळ, हळद, कुंकू, फळ घालणे. ओटी ओलावा म्हणजे संसार हिरवा राहावा ही प्रार्थना. रिकामी ओटी, दुःख भरलेली ओटी, सौभाग्य. देवीची ओटी भरण्याची कथा. देवीची ओटी भरण्याची कथासुद्धा आहे बरं का. एकदा पार्वती मातेने शंकराला विचारलं, देवा जगात सगळ्यात मोठं दान कोणतं? एकदा पार्वती मातेने शंकराला विचारलं, देवा सगळ्यात मोठं दान कोणतं? शंकर म्हणाले, हे देवी, देवी भुकेल्याला अन्न आणि सवाष्णीची ओटी भरणं. भुकेल्याला अन्न आणि सवाष्णीची ओटी भरणं. पार्वती पृथ्वीवर आली एका गरीब सवाष्णीच्या रूपात. काय झालं? नंतर पार्वती पृथ्वीवर आली एका गरीब बाईच्या सवाष्णीच्या रूपात आली. दारोदार ओटी मागू लागली. सगळ्यांनी आकललं, पण एका गरीब बाईने स्वतःचं मंगळसूत्र विकून तिची ओटी भरली. पार्वती प्रसन्न झाली, वर दिला, तुझ्या 7 पिढ्या कधी उपाशी राहणार नाहीत, सौभाग्य अखंड राहील. तेव्हापासून देवीची ओटी भरतात. कळलं का ओटीचं केवढं महत्त्व आहे? सवाष्णीची ओटी का भरावी? 5 मोठे फायदे आहेत. सौभाग्य वाढतं, नवऱ्याचं आयुष्य वाढतं, दुसऱ्याला दिल्याने पुण्य वाढतं, पितृदोष नाश होतो, बापाच्या घरचे दोष जातात, दान सगळ्यात प्रायचित्त, संतती सुख, मूल बाळ होतात, सुखी राहतात. ओटी भरण्याचे कारण. घरात लक्ष्मी, पैसा टिकतो, बरकत येते, अन्नदान, लक्ष्मीला आमंत्रण, मोक्ष, बापाला सद्गती मिळते, सवाष्ण साक्षात लक्ष्मी होते. आता आपण म्हणतो की सवाष्णीची ओटी का भरावी? तर हे 5 फायदे आहे की नाही. नवऱ्याचं आयुष्य वाढतं, दुसऱ्याला दिल्याने आपलं पुण्य वाढतं, बापाच्या घरचे दोष जातात, दान सगळ्यात मोठं प्रायचित्त आहे, मूल बाळ होतात, सुखी राहतात, ओटी गर्भ भरण्याचे चिन्ह आहे, पैसा टिकतो, बरकत येते, बापाला सद्गती मिळते, अन्नदान म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण, सवाष्ण म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप होय. ओटी कशी भरावी? मंगळागौर, हरतालिका, वटपौर्णिमा, नवरात्र, लग्न कार्य झाल्यावर 5 सवाष्णी बोलवाव्या, पुरुषोत्तम मासात 1 ओटी, 1000 ओटींचं फळ मिळतं, गंगा दशहरा, गंगेची ओटी भरतात, मोक्ष मिळतो. ओटीत काय काय घालावे? तांदूळ, अन्न कधी कमी पडू नये, नारळ, फळ म्हणजे संतती, सुपारी, नवऱ्याचं आयुष्य सुपारीसारखं कठीण, हळद कुंकू, सौभाग्य अखंड राहावं, खण किंवा साडी, लक्ष्मी नटून यावी, दक्षिणा 11, 21, 51, शुभ आकडा घ्यायचा. आता चुका टाळाव्या. विधवाबाईची ओटी भरू नये, ह्या चुका असतात. उलट तिला दान द्यावं. रिकाम्या हातानं ओटी भरू नये, काहीतरी द्यावं. रात्री ओटी भरू नये, सूर्य असताना भरावी. ओटी भरताना पाय लावू नये, नमस्कार करून द्यावी. पुरुषोत्तम भगवान म्हणतात, अगं प्रमिला, दुसऱ्याची ओटी भरलीस तर तुझी झोळी भरतो, सन्मानपत्र मिळतं, सन्मान वाढतो. 5 सवांची ओटी भरा, गंगा दशहरा आला. ओटीच्या ताटात हे 8 गोष्टी लागतात. तांदूळ मुठभर, अन्न कधी संपू नये म्हणून, नारळ, शाबूत, फळ म्हणजे वंश वाढावा म्हणून, सुपारी 2 नग, नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून, हळदी कुंकू, सौभाग्याचं कवच, हिरव्या बांगड्या 2 हातात भरणे राहावेत, हात भरलेले राहावेत म्हणून, खण किंवा ब्लाऊज पीस 1 मीटर लक्ष्मी नेसावी इतका, फळ केळी, डाळिंब, गोड संसार व्हावा म्हणून, दक्षिणा 11, लक्ष्मी खुश व्हावी म्हणून. कसं भरायचं? सवाष्णीला बसायला पाट द्यावा, पायावर पाणी घालावं, कंपाळी हळदी कुंकू लावावं, तिच्या पत्रात सगळं सामान घालावं, म्हणजे माझं सौभाग्य अखंड राहावं अशी प्रार्थना. शेवटी नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. पुरुषोत्तम भगवान म्हणतात, ओटी भरलीस म्हणजे मी तुझी ओटी सुखाने भरतो.
आता छोटासा उखाणा. प्रमिला म्हणते रवीला सामान आणलं ओटीचं. रवी म्हणतो आई पुण्य वाढलं लाखाचं हो. धनदौलत बेकामं ओटी भरणं कामाचं हो. संस्कृती दर्शन नावाने लक्ष्मी पावली हो. गीतेत भगवान म्हणतो स्वल्पमश्च धर्मश्च त्रायते महतो वयात. म्हणजे थोडं केलेलं धर्मसुद्धा मोठ्या वयापासून वाचवतो. तू गणपतीला दुर्वा वाहिलीस, चॉकलेट दिलंस, मुलांना ओटी भरलीस, हे काही वाया गेलं नाही. सगळं बापाच्या खात्यात जमा. लोक काय समजत नाहीत. कलियुग आहे, लोकांना पैसा दिसतो, धर्म दिसत नाही. संत तुकाराम म्हणाले न लगे मुक्ती धन संपदा संत संकटी सदा. तुला संत संग मिळाला रवी रूपात म्हणून तू धन्य झालीस. बाकीचे त्याच्या कर्माने जातील. तू तुझं कर्म नेहमी करत जा. हा या ओटीचा अर्थ आहे. ओटी भरणे, ओटी का भरतात आणि कशी भरतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यांनी सवाष्णीची ओटी भरा. देवीची नाही भरता आली तरी सवाष्णीची ओटी भरावी, हे खूप महत्त्वाचं असतं. माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर.